न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय अधिवेशन, पाणी व पर्यावरण संवर्धनावर तज्ज्ञांची सखोल चर्चा। दी RMK मेमरी फाउंडेशन, के कॉन्स्टलेशन, मेंटल हेल्थ एम्स व ARDSI नाशिक चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दिल्लीतील क्लायमेट चेंज वातावरण दूषित होण्यामागील कारणे संस्था IISDC, MI इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट व कार्बन मायनस इंडिया यांच्या सहकार्याने भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे। या अधिवेशनात देशभरातील मान्यवर, तज्ज्ञ, अभ्यासक व प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार असून नद्या व पाण्याचे प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषण, शेतीतील रसायनांचा वापर, औषधी फवारे, पाण्यातील विसर्ग, कोरोना विषाणू व पाण्याच्या प्रदूषणातील संबंध तसेच सामान्य नागरिकांचा पाण्याच्या वापरातील सहभाग या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे। या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रच नव्हे तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून नामांकित तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर केंद्र सरकारमधील प्रमुख प्रशासन विभाग, त्यांचे सल्लागार संस्था तसेच पाणी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध संघटनाही यात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत। या कार्यक्रमात पुढील पिढ्यांच्या दृष्टीने पर्यावरण व पाणी संवर्धनाचे योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सहभागींसाठी ही एक शैक्षणिक व प्रबोधनात्मक पर्वणी ठरणार असून नवे दृष्टिकोन व शाश्वत उपाय शोधण्यासाठी हा मंच महत्त्वाचा ठरेल। या अधिवेशनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी पूर्व नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, मात्र प्रवेश केवळ आमंत्रणाद्वारेच असेल। इच्छुकांसाठी ऑनलाईन नोंदणी फॉर्मची लिंक उपलब्ध करून दिली आहे। सर्वांना नमस्कार। आणि 27 सप्टेंबरला आपण एक राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन भरवत आहोत जे पाण्याच्या संदर्भात आहे। त्याचं मुळात टायटलच असं आहे की सस्टेनेबल वॉटर सिस्टीम्स आणि क्लायमेट चेंज या सगळ्याचा काय संबंध आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण हे आज वॉटर सिक्युरिटी, ज्याला पाणी आपण कशा प्रकारे जपलं पाहिजे, विविध स्तरावरती लोक बोलणार आहेत। याच्यामध्ये जलशक्ती मंत्रालयाचे शिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंज मधले जे लोक आहेत, डायरेक्टर आहेत, डॉक्टर श्रीकांत पाणिग्राही असतील आणि बँगलोर, चेन्नई आणि या ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस असेल, IIT असेल, हे जे सगळे खूप सिनियर प्रोफेसर्स आहेत ज्यात ॲडवायझर म्हणून आहेत आपल्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्ससाठी, जलशक्ती मंत्रालयासाठी। आणि याच्यामध्ये पाण्याचा संबंध कुठल्या कुठल्या क्षेत्राशी आहे आणि नुसतं पाणी पिणे नाही तर त्याचा विसर्ग कसा होतो, त्या विसर्गाबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे। आणि आज मान्सून जो आहे हा अतिशय इरॅशनल, तो कसाही पडत आहे आणि याचा पिकांवर किंवा बाकी रोगांवर कसा परिणाम होत आहे। शिवाय याच्यामध्ये करोनाचा जो संसर्ग आहे किंवा करोनाचा जो जंतू आहे असं आपण म्हणू की जो पाण्यामध्ये कसा मिक्स होतो आहे आणि तो आपल्यापर्यंत कशा स्वरूपात पोहोचतो आहे, याचं पण एक स्पेशल पॅनल आपल्याला डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल बरोबर ते पण आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे।